नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आपण आजच्या व्हिडिओमध्ये गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यामध्ये उद्यापन कसे करावे याची माहिती पाहणार आहोत। एकादशी आहे तर उद्यापन करावे का? मासिक पाळी, सुतक, विटाळ किंवा बाहेरगावी जाणार असाल तर काय करावे? शेवटच्या गुरुवारी उद्यापन कसे करावे? एकादशी दिवशी नैवेद्य देवीला दाखवला जातो का? एकादशी आणि गुरुवार दोन्ही उपवास एकाच दिवशी असतील तर उपवास कधी सोडावा? मार्गशीर्ष महिना सुरू झाला आणि आपले 2 गुरुवारही झालेले आहेत। 24 डिसेंबरला 4था गुरुवार आहे। या महिन्यामध्ये 4 गुरुवार पडले, त्यातले 2 गुरुवार आपल्याकडून झालेलेही आहेत। 4थ्या गुरुवारी एकादशी आहे आणि सर्वांना पडलेला मोठा प्रश्न म्हणजे एकादशी आले आहे आणि मग त्याच दिवशी उपवास सोडावा का? आणि देवीला नैवेद्य या दिवशी दाखवला तर चालेल का? आणि उद्यापन या दिवशी करावे का? कारण एकादशी दिवशी देवांना नैवेद्य दाखवला जात नाही, कारण एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि म्हणून एकादशी दिवशी उद्यापन करावे का असा सर्वांना प्रश्न पडलेला आहे। किंवा मग 4थ्या गुरुवारी जर कोणीही बाहेर जाणार असेल तर त्यांनी काय करावे? किंवा मग मासिक पाळी येत असेल आणि कोणताही विटाळ सुद्धा असेल तर 4थ्या गुरुवारी उद्यापन करावे का? तर ते कसे करावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती याची जाणून घेणार आहोत। आपण मागच्या वर्षी अमावस्येला उद्यापन केलं होतं, तर या वर्षी तुम्ही एकादशीला सुद्धा उद्यापन करू शकतात का? असं कोठे दिलेलं नाही की मार्गशीर्ष महिन्याचं व्रताचं उद्यापन एकादशीला चालत नाही। आता सगळ्यात महत्त्वाचं की एकादशीला देवाचा उपवास असतो। एकादशी भगवान विष्णूंची सेवा केली जाते, पण फक्त एकादशीला गुरु संप्रदायातील कोणत्याही पारायणाचं उद्यापन व सत्यनारायण केलं जात नाही। मात्र तुम्ही माता लक्ष्मीचं उद्यापन एकादशीला करू शकता। पण एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या स्त्रीचं जर एकादशीचा उपवास पण असतो आणि मार्गशीर्ष गुरुवारचा उपवासही असतो, मग त्यांनी पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी उद्यापन करू शकता। कारण शेवटच्या 4थ्या गुरुवारी जर तुमचे एकादशीचं व्रत देखील असेल तर तुम्ही शुक्रवारी ते उपवास सोडायचा आहे। गुरुवारी रात्री उपवासाचं काहीतरी गोड फळ खायचं आहे आणि शुक्रवारी एकादशी सोडायची आहे। कारण भगवान विष्णूंना एकादशी समर्पित असल्यामुळे एकादशीचं अर्ध व्रत करत नाहीत, म्हणून आपल्याकडे म्हणतात की लंगडी एकादशी करत नाही, त्यामुळे हे व्रत रुजू होणार नाही। म्हणून एकादशी दिवशी संध्याकाळी उपवास काहीतरी खाऊन शुक्रवारी उपवास सोडायचा आहे। मात्र तुमचा 4था गुरुवार या दिवशी घडणार नाही, म्हणून तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी उद्यापन करावे। काही महिलांचं असते की आम्हाला मार्गशीर्ष महिन्यातच उद्यापन करायचं आहे आणि मग ही अशी समजूत चुकीची आहे। बऱ्याच महिला असं म्हणतात की मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवारचं व्रत मार्गशीर्ष महिन्यातच उद्यापन देखील करायचं असतं, पण एखाद्या गुरुवारी जर तुम्हाला अडचण आली असेल तर त्या गुरुवारचं व्रत आपण 1 गुरुवार जास्त करावा लागतो। कारण उपवास महत्त्वाचा नसून सेवा महत्त्वाची आहे आणि म्हणून पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता। पौष महिना सुद्धा अजिबात वाईट नाहीये, कारण पौष महिना भगवान सूर्याला समर्पित आहे। भगवान सूर्याची मनोभावे पूजा या पौष महिन्यामध्ये केली जाते। सर्व स्त्रिया सूर्यनारायणाची पूजा करतात आणि मनोभावे सूर्यनारायणाचे रविवारचे व्रत देखील पौष महिन्यामध्ये करतात। त्यामुळे पौष महिन्याला वाईट समजू नका। तुम्ही पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताचं उद्यापन देखील करू शकता। जर तुमची एकादशीचं व्रत असेल किंवा मासिक पाळी असेल, तुम्ही कुठे बाहेर ठिकाणी गेला असेल तर तुम्ही पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन करू शकता। जर मार्गशीर्ष महिन्यात काही कारणाने तुम्हाला उद्यापन करणं जमलं नाही तर पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन केले तरी चालेल, मात्र दुसऱ्याच्या हातून उद्यापन करूही नका। काही महिलांना प्रश्न असतो की 3ऱ्या गुरुवारी उद्यापन करू का? कारण मी 4थ्या गुरुवारी बाहेर जाणार आहे। तर अशा महिलांसाठी सरळ त्यांनी पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारीच उद्यापन करावे। यथाशक्ती 5 किंवा 7 सुवासिनींना किंवा 5 किंवा 7 कुमारिकांना बोलावून त्यांनी उद्यापन करावे।
7 महिला असतील तर त्यांची ओटी भरावी, त्यांना काहीतरी गोड खायला द्यावे, केळीचं एखादं फळ द्यावं, व्रताची पुस्तिका देऊन यथाशक्ती उद्यापन करावं. भक्तिभावाने देवीची पूजा करावी. देवीला क्षमा मागावे की माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ कर. काही महिला असं करतात की ग्रंथ वाटले जातात. महालक्ष्मी व्रताचं तर महिला त्या ग्रंथाचा मान सन्मान ठेवत नाहीत. त्या महिलांना तुम्ही व्रतपुस्तिका देऊ नका, कारण इथे तिथे ठेवतात किंवा खाली ठेवतात आणि मग लहान मुले ते फाडू शकतात. अशा प्रकारे ग्रंथाचा अपमानही होतो. जी व्यक्ती ग्रंथाचा मान ठेवणार नाही, पुढच्या वर्षी हे व्रत करणार नाही, अशा व्यक्तींना तुम्ही ग्रंथ द्या. उगीच ज्याच्याकडून हे व्रत केलं जाणार नाही अशा व्यक्तींना हा ग्रंथ देऊ नका. कारण व्रत पुस्तिका देण्यामागील उद्देश हाच असतो की त्यांनी देखील मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करावे. परंतु जर त्या व्रत पुस्तिकेचा मान सन्मान राहणार नसेल तर तुम्ही अशा व्यक्तींना व्रत पुस्तिका देऊ नका. तसेच जर गुरुवारचा उपवास असेल तुम्हाला आणि एखाद्या व्यक्तीने शेवटच्या गुरुवारी उद्यापनासाठी जेवणासाठी तुम्हाला जर बोलवलं असेल तर त्यांच्या घरी जावा आणि जेवण करा. असं अजिबात मनात घेऊ नका की माझा उपवास आहे आणि मी माझ्या घरी सोडणार आहे. कारण तुम्ही लक्ष्मी स्वरूपात त्यांच्या घरी जाणार असता. हा मान मिळायला सुद्धा खूप मोठं भाग्य लागतं आणि म्हणून महिलांनी कृपया असं करू नये. जर कोणी तुम्हाला जेवणासाठी बोलवलं तर नक्की जावा. परंतु जर तुम्हाला खरंच त्रास होत असेल, सतत खाणं जमत नसेल किंवा जास्त गोडधोड जमत नसेल आणि पित्ताचा त्रास होत असेल तर तुम्ही तसंही सांगू शकता. परंतु असं अजिबात करू नका की कोणी तुम्हाला बोलवलं आहे आणि तुम्ही नाही म्हटलात की माझा उपवास मी माझ्याच घरी सोडणार आहे, तर असं करू नका. तुम्ही तुमच्या देवीला नैवेद्य वगैरे दाखवा आणि नंतर त्यांच्या घरी जेवण करू शकता. महत्वाचं सांगायचं म्हटलं तर या दिवशी तुमच्या घरी कोणतीही तरी स्त्री आली किंवा तर तिला अन्नदान जरूर करा. मान सन्मान तिचा करा आणि मग ती वयोवृद्ध स्त्री असेल, विधवा स्त्री असेल तरी तुम्ही तिचा मान सन्मान जरूर करावा. तिला गोडधोड खायला द्यावे, कारण या दिवशी देवी लक्ष्मी कोणाच्याही स्वरूपात येऊ शकते. व्रत आणि उपासामागील कारण एकच आहे की मार्गशीर्ष महिन्यात देवीच्या सात्विक लहरी पृथ्वीवरती सर्वात जास्त सक्रिय असतात आणि म्हणून महालक्ष्मीची जास्तीत जास्त आपल्याकडून सेवा घडावी आणि ती प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये तिचं कायमचं वास्तव्य करावं, यासाठी महालक्ष्मीचे मनोभावे आपण या महिन्यामध्ये सेवा करावी. जास्तीत जास्त आई लक्ष्मीची सेवा करा. देवी लक्ष्मी सर्व समजून घेते. शहरामध्ये जास्त बायका नसतात आणि उद्यापनासाठी 5 बायका मिळणे सुद्धा कठीण होऊन जातं. तर तुमच्या घरी एक जरी सुवासीन असेल किंवा तुमच्या ओळखीची एक जरी मैत्रीण असेल तर तुम्ही तिचाच मान सन्मान करा. तिला जेवण्यासाठी बोलवा, तिचीच ओटी भरा आणि मनापासून उद्यापन देवीचं करा. देवी मानून घेते. उद्यापनाच्या दिवशी नक्कीच तुम्ही जेवण बनवायला पाहिजे. सुवासनीचा मान सन्मान करून त्यांना पोटभर जेवू घातलं पाहिजे. यामुळे माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा खुश होतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या घरामध्ये कधीच कशाचीही कमतरता पडत नाही. उद्यापना दिवशी सुवासनीची उष्टी ताटं आपल्या घरात पडली पाहिजेत असं पूर्वीपासून सर्वजण म्हणत आलेले आहेत आणि त्यामुळे 1, 2, 5, 7 सुवासनी किंवा कुमारिका तुम्हाला जमेल तेवढे यथाशक्ती तुम्ही जेवण आवश्यक या दिवशी द्या. एका सुवासनीला जेवण घातलं तरीही काही हरकत नाही. ज्यांची एकादशी नाही त्यांनी 4थ्या गुरुवारी उद्यापन केलं तरीही चालेल. जर मासिक धर्म आला असेल तर तुम्ही नक्कीच पुढच्या गुरुवारी उद्यापन करू शकता, म्हणजेच मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारी. किंवा कशाचा विटाळ आला असेल, सुतक असेल तरी त्याच्या 10-12 दिवस जातातच, म्हणून तुम्ही मांडणी वगैरे करून चालणार नाही. तुम्ही फक्त उपवास करायचा आहे. तुम्ही देवीची सेवा करा, उपवास करा, मनोभावे व्रत करा. उगीच मनामध्ये काही आणू नका. आता फक्त उपवास केला आणि मांडणी नाही केली तर तुम्हाला बाहेरगावी जावं लागलं तर तुम्ही जर तुमच्या लेकीच्या घरी गेला, सुनेच्या घरी गेला, पाहुण्यांच्या घरी तिकडे जाऊन सेवा केली तरी देखील चालतं.
पण सेवा ही खूप महत्त्वाची आहे. कुठलाच महिना वाईट नसतो. पौष महिना देखील अत्यंत चांगला आहे. तुम्हाला जर एकादशी दिवशी व्रताचे उद्यापन करता आले नाही तर तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी उद्यापन करू शकता. आता उद्यापन कसे करावे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगत आहे. उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा, आरती व कहाणी वाचन झाल्यानंतर 5 किंवा 7 सुवासिनी किंवा 5 किंवा 7 कुमारिकांना जमलेच नाही तर एक सुवासीन श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन त्यांना प्रसाद म्हणून एक फळ आणि या व्रतकथेची एक प्रत द्यावी. इच्छेनुसार एखादी भेटवस्तू सुद्धा द्यावी आणि त्यांची ओटी भरावी. त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा. सुवासिनींना उपवास असला तर दूध किंवा सुवासिनीला भोजन द्यावे. या दिवशी कन्यापूजन देखील करता येतं. शक्य असल्यास ब्राह्मणाला तुम्ही शिदा आणि दक्षिणा सुद्धा देऊन नमस्कार करावा. स्त्री पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात. तसेच गुरुवारीच्या दिवशी घरातील फरशी पुसू नये. तसेच कोणतेही साफसफाईचं काम या दिवशी तुम्ही काढू नका. आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी तुम्ही ही कामे करू शकता. ज्या दिवशी पूजा केली आहे त्याच दिवशी तुम्ही पूजा जी उद्यापनाची आहे ती हटवू नये. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळी तुम्ही ही पूजा उठवावी. देवीला हळदी कुंकू लावून प्रथम नारळ उचलायचा आणि आपल्या मात्याला तो नारळ स्पर्श करायचा. नंतर तो नारळ काढून साईडला ठेवा. कलशातील पाणी थोडे आधी घरामध्ये सगळीकडे शिंपडा, पण कोपऱ्यामध्ये शिंपडा. पायाखाली येणार असे शिंपडू नका. नंतर झाडांना राहिलेलं पाणी द्या. त्यातील सुपारी आणि नाणे पुढच्या कोणत्याही पूजेसाठी तुम्ही वापरू शकता. तांदूळ आहे ते कोणतेही तुम्ही शाकाहारी पदार्थ बनवण्यासाठी वापरू शकता. नारळ आहे तो पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा घरामध्ये फोडून त्याचा प्रसाद म्हणून सगळ्यांना खायला द्या. श्री महालक्ष्मी देवीला वाहिलेली फुलं कोठेही टाकू नये. यामुळे ती फुलं आपल्या पायाखाली येऊन देवीचा अपमान होतो. म्हणून फुलांचे पाण्यामध्ये किंवा एखाद्या झाडाखाली विसर्जन करावे. मार्गशीर्ष महिन्यात व्रत करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातल्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येते व तुम्ही दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी. अशा प्रकारे 8 गुरुवार हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. जर शक्य असल्यास खिचडी खाऊन हा उपवास सोडू नये. आशा आहे तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवार व्रत, पूजा, विधी आणि उद्यापन याविषयी ही संपूर्ण माहिती आवडली असेल. आणि आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तसेच हा व्हिडिओ इतरांसोबत देखील शेअर करा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.